लावी चालू केली आणि लावी अशी इथून इतकी आपली थोडी लांब गेली म्हणायचं. तितक्यात बघ दिशेने आवाज आला. मग मी माग फिरून बघितलं तर माझे मालक ऊसाखाली सापडले होते. जेसीबीला बोलवा म्हणलं तर ते म्हणले टाइम लागतोय, येत नाही जेसीबी. मग माझे मालक नाहीत आता या दुनियेत राहिले. जाताना म्हणले होते पप्पा, तुम्ही चांगल्यापणे ते करा, कारखाना चालवा, शाळा आम्ही खूप शिकता. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील डोंगरेवाडी येथे गणेश डोंगरे यांची ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्यू झाला होता आणि आपल्या बरोबर त्यांचे नातेवाईक देखील आहेत आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत. काय सांगाल ताई, काय त्या दिवशी काय घटना घडली होती? मी त्या दिवशी खायला घेऊन गेले होते. ते म्हणले अश्विनी मला भूक लागली या, तू खायला घेऊन ये. मग मी एक छपर छान आणि पाण्याचा कॅन घेऊन गेले होते. मग मी तिथून येता येता लावी चालू केली आणि लावी अशी इथून इतकी आपली थोडी लांब गेली म्हणायचं. 2-3 हात कासरव गेले म्हणायचं. मग तितक्यात बघ दिशेने आवाज आला. मग मी माग फिरून बघितलं तर माझे मालक ऊसाखाली सापडले होते. 2 दुसरे माझे चुलत दीर आणि माझे मालक ऊसाखाली होते. आरडले वरडले माणसं तिथलचे, भोवतालचे जवळ यायना गेले. वाचमीन ते आमच्या इकडले माणसं होते ते समजेना ऊस वडला. आम्ही प्रयत्न केले पण नाहीत, आमचे प्रयत्न सक्सेसफुल झाले. जेसीबीला बोलवा म्हणलं तर ते म्हणले टाइम लागतोय, येत नाही जेसीबी. मग जेसीबी बोलूस तर माणसाने ऊस वडू काढला. माझे मालक नाहीत आता या दुनियेत राहिले. बरं, तिथं जे तुम्ही घटनास्थळी होतात, नेमकं कुणी कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का? काय नाही त्याच्यावर काय कर्मचारी मदत केली होती का? नव्हते तिथं कुणीच आलेले. त्यांना गाडी म्हणलं, ती गाडी 2-3 तासाला गाडी आली घंट्याला. मग आम्ही उचलून बिगिने नेले. बरं, कारखान्याची किती उचलली होती आणि कारखान्याचं नाव काय, कुणाचा कारखाना आहे, त्याच्यावर काय माहिती, थोडी माहिती सांगा. भाऊ बिरजदार कारखान्याचं नाव आहे आणि अजित दादाचा कारखाना वाटतं. लाडकी बहीण चालू केली का त्यांचा कारखाना आहे ते. आणि काट्यापासून 2 हात कासऱ्यावरच काट आहे. तिथंच टायर उभा केलं होतं. बंद पडला होता कारखाना ते, म्हणून चालू झालता 10-11-12च्या ह्या दरम्यान. मग खाली करायला गेले होते ते तिथं तसं झालं. मागून ट्रॅक्टरनं धडकिलं त्यांना, म्हणजे डम्पिंगनं मागल्या धडक दिली त्यांना. बरं, त्या ट्रॅक्टरवाल्यावर काही कारवाई केली का? काही त्यांचं काही कारवाई केली का त्या ट्रॅक्टरवाल्यावर? तिथं मला काय माहित नाही. केली कारवाई त्यांच्यावर, पण ते आता त्यांच्या ह्याच्यात असल्याबद्दल आमचं चालू देणार नाहीत. बरं, जे गणेश डोंगरे यांच्या आई देखील आहेत, काय सांगाल? तुम्ही संघ गेला होता का? इथंच होतो आम्ही. मग मुलाचा फोन लास्टचा कधी आला होता तुम्हाला? लास्ट त्या दिवशी आला होता. काय म्हणले होते? त्या दिवशी बी फोनच केला नव्हता. 10-11-12ला केला तर तिकडून तसंच आलं. तिकडून पडले, ट्रॅक्टर खाली पडले म्हणून घटना घडली म्हणून फोन उचलला नाही. कोणाचा फोन आला होता तुम्हाला, म्हणजे कसं कळालं? लेकाच्याच फोनवर केलता तर सुनानं उचलला फोन. ती म्हणली तुमचा लेक असा असा झालाय, टायली खाली पालती झाली अंगावर आणि काढीत येत माणसं. बरं, गणेश डोंगरेचे वडील देखील आहेत, काय सांगाल? मुलाचा कधी फोन आला होता तुम्हाला? काय भेट झाली होती का? नव्हती झाली. सकाळी 10-11 वाजता फोन आम्ही लावला होता. त्याने फाटत होता. पुन्हा तू 1-2 वाजता आला होता. आपल्या 1 वाजता आलाच नाही खूप टायर घेऊन. तेव्हा तू कारखाना बंद पडत गेला. तू घरी आंघोळ केली, चालू झाला म्हणले पळायला. मग त्यांनी लावलं साईडला गव्हाणीच्या मागून येईल ते मोठं ते असते का जेसीबी मोठी तोडते, ते खाली होऊन आलं. त्याने 2 चाका पुढे गेले, ते महाजनात लुटले ते बारकं टायर आमचं. हो, तिथून जातानाच 2 महिन्यापूर्वी मी तसं असतो इथं घरी, आम्ही नवरा. हो. किती जमीन आहे? जमीन आहे 5 एकर. दोघा भावात. गणेशच्या मावशी देखील आपल्या बरोबर असणार आहेत, काय सांगाल? गणेशचं केव्हा बोलणं झालं तुमचं? गणेशचं बोलणं झालं 4 दिवसांना आधीवर आमचं. चांगलं आहे म्हणलं, चांगलं चलतंय म्हणलं. पुन्हा आई वडिलांना विचारलं, आई उडेल आम्ही ते कारखान्याला
पोट भरण्यासाठी गेले आम्ही त्यांच्या आई वडिलाला. आम्ही इथं इकून तिकून आम्ही बहिणी मावश्या जगवत होतो त्यांना. 4-8 रोजाला येऊन पुन्हा तो करता होता. त्याचे 3 मुली इथं. त्याचं कुटुंब फार हे होतं, चिमुकले बाळ होते. ते आता कसे जगवावं काय करावं आता आपच तर आम्ही आतापर्यंत जगविली ते आई वडील त्यांची. म्हणजे करताच घरचा गेला. हा आता तो करता त्यांचा घरचा गेला. तोच आता त्यांना बघत होता. आता या 2 वर्षातच आम्ही जरा लक्ष म्हणजे आता करायलेत म्हणून दिलं नव्हतं. आम्ही त्यांचं कुटुंब आतापर्यंत आम्ही बहिणी बाळांनी गणागोतानी त्यांचं कुटुंब सांभाळलं होतं. आता कसं सांभाळावं, आता सांभाळायची परिस्थिती त्यांची अवघड आहे. तिच्या मोठी मुलगी देखील आपल्या बरोबर असणार आहे. काय माहिती पप्पाला कधी भेटली होतीस तू? मी भेटले नव्हते. पप्पाला म्हणले, जाताना म्हणले होते पप्पा तुम्ही चांगल्यापणे ते करा, कारखाना चालवा, शाळा आम्ही खूप शिकता. मग तू येतेच होतीस का? हो पप्पाला बोलली होतीस का फोनवर? हो लयदा बोलले होते. काय म्हणले होते पप्पा? पप्पाला म्हणले, पप्पा तुम्ही चांगले आहेत का, तुम्हाला काही झालं नाही का? पप्पा म्हणले थोडं दुखायले माझं. पप्पाला म्हणलं काय दुखायले? पप्पा म्हणले माझं सर्दी न तेन होईल या. फोनवर म्हणजे केव्हा बोलणं झालं होतं तुझं? माझं ह्याच्या आधी 17 दिवसांनी झालं. म्हणजे काय काय म्हणले ते? पप्पा म्हणले चांगलीच काही झालं का, शाळा शिकतेच का, चांगलं येते का वाचाय, हे करा येते का? पप्पाला म्हणलं हो येते पप्पा. पप्पा म्हणले नीट शाळा शिकायची. हो पप्पा म्हणले मोठेपणे अधिकारी म्हणायचं आम्ही उस्तवाटात हे होते. काय म्हणत होते मग? पप्पा म्हणले अधिकारी होऊन खूप मोठं व्हायचं, आम्ही लय उस्तवाटात, आमची फजिती लय चालूया, तुम्ही नीट शाळा शिकायची. म्हणजे कष्ट पप्पाचे बघून म्हणले तुम्ही अधिकारी व्हा. हा ते लय कष्ट करत होते. आईच्या पोटात दुखत होत, हे होत होत, वडिलांचे ते लय व्हायचं, दुखायचं सारखं दुखायचं माझी. मुळे उचलताना पोटात दुखत होतं का? काय म्हणायचे पप्पा? पप्पा म्हणायचे आईचं दुखायचं, आम्ही तिला तिकडे नाही तर दवाखान्यात. आजू आपल्या बरोबर काही त्यांचे मित्र परिवार आहेत. काय सांगाल तुम्ही त्या घटनास्थळी गेला होता सर नेमकं कशामुळे झालं होते? सर आम्ही घटनास्थळी जाऊन आलो, तिथं बघितलं. सगळ्यात मेन गोष्ट मध्ये तर तिथं ऍक्सिडेंट व्हायची जागाच नाहीये, पण 100% ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे झालेले. आम्ही SP साहेबापाशी व्हिडिओ पण बघितले, ते CCTV फुटेज आलेले होते त्याच्यामध्ये. आणि काट्याला उतार कुठत नसतो, त्यांना काट्याच्या समोर जिकडनं वाहन येणार आहेत तिथे एक तर उतार करून ठेवलेला. डबल काट्याला यायचं म्हणलं तर पाठीमागाल्या टेलर मध्ये माल असणार. आणि ते ड्रायव्हरने एकदम स्पीड मध्ये आणल्यामुळं ती पुढची टेलर empty असल्यामुळे मागल्या ट्रायलीनं स्लिप मारून त्याच्यावरती गेले. याच्यामध्ये पूर्णपणे त्या ड्रायव्हरची आणि कारखान्याच्या त्या नियोजनाची चूक आहे. आम्ही कारखान्यावरती गेलो, कित्येक खड्डे पडलेले, कित्येक एकदम हलगर्जीपणा, तिथं कुठलं नियोजन नाही, काहीच नाही. आणि परत ही घटना घडल्याच्या नंतर आम्हाला ते म्हणले, मी तिथे गेलो होतो दवाखान्यामध्ये, ते म्हणले तुम्ही काय करा, PM करा, गावाकडे घेऊन जा, अंत्यविधी करा, आणि नंतर तुम्हाला आम्ही काहीतरी कारखान्यातर्फे मदत देऊ. ते झाल्यानंतर अंत्यविधी केला. राखेचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना आम्हाला फोन देखील केला. ते शिंगारे साहेब म्हणले आम्ही मिटिंगला येणार आहे, तुम्ही तिथं या. आम्हाला इथून बोलवून घेतलं. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी एकतर म्हणले आमचं येणं नाही झालं, आणि तिथं कारखान्याची मदत राहिली बाजूला, आणि ते वाहन मालकाला बचावायचा प्रयत्न करत होते. ते वाहन मालकाला तिथं बोलवून घेतलं आणि त्यांच्यासोबत आमची सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करीत होते ते. म्हणजे तिथं ते मध्यस्थी करायला लागले परत वाहन मालकासोबत. बरं ते वाहन कुणाचं होतं आणि त्याचं आहे एक ते पठाण आहेत बघा, माझ्याकडे त्यांचं नाव आहे, नासिर सय्यद पठाण असं ट्रॅक्टर मालकाचं नाव आहे. MH 24 ते मालकाचं ट्रॅक्टर आहे ते. आणि आम्हाला म्हणले तुम्हाला आता कारखान्याच्या यार्डामध्ये घडलेली घटना आहे, आम्ही तुम्हाला काहीतरी समजा मदत करू, आर्थिक मदत लेकरा बाळांना, म्हणून आम्हाला तिथे बोलवून घेतलं. सेटलमेंट कोण करत होतं? सेटलमेंट शेतकी अधिकारी साहेब होते, परत कोण मॅनेजर एक होते. आणि त्यांना आम्हाला बोलवून घेतलं कारखान्यातर्फे काहीतरी मदत करू म्हणून. आणि ते ते आपलं वाहन मालकाला आमच्या समोर आणून बसवायले.
आणि काहीतरी देऊन घेऊन मिटवून टाका. पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही रीतसर कारवाई करणार आहोत वाहनावरती आणि कारखान्यावरती देखील. कारखान्यानं आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही, उलट आमचे हाल केलेत त्यांना. एकतर आता आम्ही पण तेच धंदे करू नयेत. त्यांना आम्हाला अँब्युलन्स द्यायला पाहिजे होती. त्यांच्याकडे अँब्युलन्स उपलब्ध असायला पाहिजे होती कारखान्यामध्ये. कारखान्यामध्ये किती कामगार काम करतात, कधी कुठली घटना होऊ शकते, ही त्यांना प्राथमिक सोय आम्हाला करायला पाहिजे होती. त्यांना कुठलीही सोय केली नाही. आम्ही प्रायव्हेट गाडीमध्ये घेऊन आलेलो आहोत. जर आम्हाला अँब्युलन्स मिळाली असती तर कदाचित लवकर पोहोचलो असतो आणि कदाचित आमचे बंधू वाचले असते. आपल्याबरोबर नातेवाईक आहेत, काय सांगाल? काय प्रकार घडला होता त्या दिवशी? 3 तारखेला जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आमचे बंधू गणेश डोंगरे यांचं अपघाती निधन झालं. भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यावर, जिल्हा धाराशिव, तालुका लोहारा या ठिकाणी गणेश डोंगरे यांचं कारखान्याच्या काट्यासमोर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला. त्यांचं पाठीमाग कुटुंब, पत्नी, 3 मुली, आई वडील असा सर्व सांभाळ करणारा कर्ता पुरुष या जगातून निघून गेलेला आहे. आणि आता पाठीमाग या सर्वांनी कसं जगायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि कारखाना जो मदत करणार होता त्यांनी आतापर्यंत काही आश्वासन दिलेलं नाही आणि इथून पुढचं काय होईल ते पण सांगता येत नाही. परंतु प्रशासनानं याची दखल घेऊन तात्काळ मदतीची गरज आहे या कुटुंबाला आणि सर्वतोपरी मदत द्यावी अशी आमची गणेश डोंगरेच्या नातेवाईकांची विनंती आहे. हे होते गणेश डोंगरेंचे नातेवाईक. वडवणीहून माणिक मुंडे, story.com, बीड.